आपण पुन्हा एकदा गवळव गाई दाखवण्याकरता गाव खरांगणा येथे आलेलो आहे। तर आपण बोटरे यांच्याकडे आलेलो आहोत। तर पहिल्यांदा आपलं नाव सांगा। अरविंदास गणबाजी बोटरे। आपण किती वर्षापासून या गवळव गाई संगोपन करत आहात? त्याला 15 वर्ष। 15 वर्षापासून। तर म्हणजे अजूनही लोक आता जर्सी गाई वागत आहे। तुम्ही ह्या काऊन ठेवल्या? समजा पांढऱ्या गाई आपल्या गवळव गावरान गाई दूध पाहिजे ना, आमच्या तंद्या गावरान गाईचा। म्हणजे जे तुमचे जे दूध घेणारे लोक आहेत त्यांना गावरानी गाईच पाहिजे। गावरान गाई दूध पाहिजे। काय म्हणजे लोकांची खूप मागणी आहे मागणी आहे गावरान गाई। गावरानी गाईचा जो दुधाचा भाव आहे आणि जर्सीचा म्हणजे त्याच्यात जास्त पैसे मिळते का? गावरान जास्त पैसे मिळतात। काय रुपये लिटरने तुम्ही दूध विकता? 60 रुपये गावरानी गाईचं। हो। आणि जर्सीचं? जर्सीचं 40 रुपये देते डेअरीला। डेअरीले? हां। आणि डेअरीले जर समजा आपण याचं टाकलं गवळव गाईचं तर किती त्याचा रेट मिळतो? जर्सीपेक्षा जास्त मिळतो का कमी मिळतो? जास्त मिळतो। 5-10 रुपये। 5-10 रुपये जास्त मिळतो। आणि फॅट कितीपर्यंत राहते गावरानी गाईच्या याला? 5-5ची फॅट यायला पाहिजे। म्हणजे 5-5.5 पर्यंत आपल्या। आणि जर्सीचे 3-4 पर्यंत झटकून जाते। तर म्हणजे जर्सीचं दूध पिऊन लोक आता म्हणजे बिमारी सुद्धा वाढत आहे। बिमारी वाढत आहे, शेतकऱ्यालाही फायदालाही त्याचा नाही बरोबर आहे। तर म्हणून तुम्ही या गवळव गाई वागवता। तर एकूण आपल्याकडे प्युअर गवळव गाई किती आहे आता? आता आहे ना 9 गाई आहे। 9 प्युअर? हो। तर पहिली गाय आपण किती वर्षाची आहे आपल्याकडे? पहिली गायले झाले असेल ना तरी मजन तिले 7-8 झाले। 8 वेत झाली आहे। हो। तर तिच्यापासून किती कालवडी आपण तयार केल्या? तिच्यापासून 4। हो। मग तिच्या कारोडी झाल्या। तिच्या कारवडीच्या कर। हां। तर तिच्या जी पहिली कारवड किती वेत झाली आहे त्या मोठ्या गायची तुमच्याकडे? मोठ्या गायले 5व्या गाभणी होता। 5व्यांदा गाभण आहे। 4 वासरं आहे समजा। गोरे झाले त्याच्या पहिले काही। हां, तर गोरे आपण विकले। मग कारवडी किती आहे आपल्याकडे तिच्या? तिच्या कारोडी 3 मोठ्या गाईच्या। हो, मोठ्या गायच्या। आणि ते मोठ्या गाईचे जे हे आता आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत, हे कारवड किती वर्षाचं आहे समजा? हे वाला 4 वर्षाचा कारवड आहे। ते मधातलं? हा, मधातलं। ते 891 बुलचा रिझल्ट आहे का? हो। 891 जो नागपूर MLDBचा जो बुल आहे। हो। 891। आणि ते ते दुसऱ्या वेतात आहे वासरू? दुसऱ्या वेतात। पहिल्यांदा त्यानं जे भोजराज अरबड यांचा शंभू वळू होता त्याच्यापासून वासरू दिलेलं। तर आता दुसऱ्यांदा कोणत्या वळूपासून गाभण केली? कोरडेचा जो गोरा आहे त्यांच्याकडून। तर मग आता तुम्ही एवढ्या समजा 8-9 तुमच्याकडे गवळवू म्हणजे काही 100% आहेत, काही त्याच्यातल्या थोड्या क्रॉसब्रीडमध्ये येतात, कमी पर्सेंटेजच्या गवळवू आहे। तर तुम्ही आता त्याच्यात गोरा का नाही ठेवत आहे? गोरा म्हणजे आता इंजेक्शन लावतोय ना, आता गोरा ठेवायचा आहे विचार। मग इंजेक्शनना तुम्हाला 100% रिझल्ट आहे का? म्हणजे आहे ना। आपला जे इंजेक्शन लावलू म्हणजे बऱ्याचदा काय होतं, सिमेंटमध्ये गाई थांबत नाही। हो, काय पलटी होते ना। हां, मग त्याच्यात आपला खर्च वाढतो ना। हो। तर मग इंजेक्शन आणि गोरा याच्यातलं काय चांगलं वाटते तुम्हाला? चांगला वाटते। गोरा चांगला वाटते। तर तुमचा विचार आहे ठेवायचा? हो, गोरा ठेवा। हां। आणि एकूण आपल्याकडे म्हशी किती आहेत गवळवच्या? म्हशी आहे ना 7 म्हशी दोहाच्या आहे। वगार आहे 5-6 झाले आहे। 2 आले आहे। म्हणजे मोठे झाले। तर येणाऱ्या काळात तुमच्याजवळ आता ज्या जर्सी आहे की ह्या वाढवणार आहे की गवळव गाई वाढवणार? हां, जर्सी नाही। तर जे लोक आता कस्टमर आहे ते जर्सी दूधच नाही, जर्सीचं दूधच नाही घेत। तर आरोग्याच्या दृष्टीनं आपल्या गवळव गाई चांगल्या आहे। गवळव गाई चांगली। हां, तर येणाऱ्या काळात तुमचा अजून यांच्या काय? गवळव गाईच करायचं आहे। गवळव गाई जास्त करायचं आहे आणि आपल्या गवळव म्हशी। तर जे आता लोक आपले व्हिडिओ बघत आहेत त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? आपल्याला असं गवळव गाईचाच फायदा आहे ना आपल्याला। हां, तर गवळवच ठेवलं पाहिजे। आणि HF जर्सी जे आहे हे म्हणजे आपल्या शेतकऱ्याला खर्च म्हणजे त्या बिमार जास्त पडतात। त्याला ते चालूच राहते ना डॉक्टर ट्रीटमेंट। हां, ते दूध जास्त पण काही कामाचं नाही। हां।
हा, तर म्हणजे दूध जास्त देतात पण त्याचा हो. खर्चही तेवढाच, खर्च तेवढाच आहे. उत्पन्न आलेलं हे जास्तीत जास्त त्यांच्या संगोपनात. तिला ऊन नाही सहन होत ना. हा हिला हे गव्या आपली उन्हीतही राहू शकते ना. हा तिला काही फरक नाही पडत. हा तिला मग कसं आहे वातावरणात सुटणं. हा तर आपण गवळवू गाईच जास्त करून ठेवल्या पाहिजे हा. असा यांचा संदेश कास्तकारांना संदेश आहे, जेणेकरून आपली शेती सुद्धा सुपीक हो, होईल बरोबर. त्यांच्या खतामुळे. खतामुळे. आणि आपलं जे विदर्भाचं गवळवू गोवंश आहे तो पण एक संगोपनात संवर्धनात एक आपला हातभार लागेल. धन्यवाद.